हाय गाईस, तर आज आमची वलपाड्याची वर्धपानची पालखी आहे, वर्ष पहिला. आज सर्वजण गावातली मंडळी सर्वजण जमले. बेबो काय आहे बेबो? काय विक्या पण माझ्या जोरीला अलग कपडा घातलेला आहे. काय विक्या इकडे बघू शकतो विक्या. गाईज बघू शकता, आम्हाला जरा गरम होते, ते थंडा घेतलेला आहे. गाईज बघू शकता, अजय भाऊ आणि तुषार पण आलेला आहे पालखीला. हाय गाईज, आम्ही आता आमच्या पालखीमध्ये सहभाग झालेलो आहोत. माझा छोटा भाऊ, माझे काका या साईडला, दिनेश अंकल इकडे व्हिडिओ चालू आहे. आमचे अंकल आहेत रामकृष्ण हरी. या साईडला तुषारची पोळ ही नाचते भारी. बघू शकता, आता आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी पालखी घेऊन जात आहे. कुठे पण काय पण बनवतो बरं, कुठे पण काय पण बनवतो बरं तो आमचा वायरमॅन सतीश पाटील. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हे बघ ना इकडे.
वाटते आता मला पण पालखी घ्यायला लागेल. अखंड हरिनाम सप्ताह वलपाडा श्री महागणपती मंदिराच्या 20व्या वर्धापनानिमित्ताने आज गावकरी मंडळी तसेच ग्रामस्थ मंडळी वलपाडा यांच्या सहयोगाने अखंड सप्ताह वर्ष पहिले यांचं आयोजन केलेलं आहे. त्या निमित्ताने आज पालखी निघालेली आहे. काही दोन शब्द बोला आपल्या पालखीबद्दल तर खूप अतिशय खूप आनंद होत आहे की फर्स्ट टाइम आपल्याकडं सप्ताह होत आहे आणि पुढच्या वर्षी अजून जोरात होणार आहे याची मी कल्पना करतो.
पोका पोका फेमस होले मुंबईपर्यंत सगळे मीडियावाले असतात. ब्लॉग येणार ना, सबस्क्राईब केले ना मला. तुला ये बघ पाणीवाला, आपला पाणीवाला. ये हमारा मयंक पाने वाला. मला दे. थँक्स थँक्स. व्लॉग चालू यो जे. पूर्ण रवा जाणार. ओला ओला तुझा फोटो काढून. काय झाले आज और लेट कल आले. अरे तू काय तिथे थांब जरा 2 मिनिटं थांब जरा.
जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार चालिए पुढे अरे पहिले या का आरती करून घे ना पहिले. मगारी मगारी नाना तू फटाफट फटाफट. जय मल्हार जैसे समोसा लगेच. चलो का दोघांचा घेतली म्हणतो आमचा मम्मी बोलले का
₹200 दोन कॉफी. मला भी येते ना महादेव
याला दाखवे माउंटेन ड्यू माझा कॅमेरामॅन आहे माउंटेन ब्लॉग मध्ये नवीन बघत झाला बरं आजपासून ब्लॉग मध्ये आलो पाहिजे ब्लॉग चालू आहे ओके ओके असेच ना तर रात्रीसाठी इथे जेवण बनत आहे सर्वांसाठी. शैलू मातेला मी प्रार्थना करतो की 10 वर्षात मी असंच करून घ्या.
आलो. या खुर्च्या आहेत ना, वैशाख शुक्ल 5 आणि 6 या तिथीत आयोजित केला आहे. सर्व ग्रामस्थांच्या, महिला मंडळाच्या, सर्व येथे जमलेले वारकरी संप्रदाय, साधू संत यांच्या मदतीने हा सोहळा अतिशय उत्तम रीतीने आज पहिला दिवस आहे. उद्याचा पण दिवस असाच उत्तम असेल आणि यापुढे पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही उत्तम सोहळा साजरा करू अशी आमची इच्छा आहे. जय जय राम कृष्ण तर गाईच आता 7 वाजलेले आहे. आम्ही आता कीर्तन ऐकण्यासाठी बसलेलो आहे. सर्व बघू शकता, माझा कॅमेरामॅन गणेश, मित्र परिवार, राज. अतिशय नम्रपणे. जीवनामध्ये नम्रता नावाचा गुण हा फार महत्वाचा. आपल्या जवळ काय पाहिजे? नम्रता पाहिजे. महापुरे झाडे जाती तेथे नवाले वाचती. बघा, एखादा मोठा जर महापूर आला ना, तर त्या महापुरामध्ये बोरी बाबळी सारखी मोठी मोठी झाडे उन्मळून पडतात. पण त्या पाण्यात असणारी छोटीशी नवाळी, माहितीये ना, हिरवं गवत, कितीही मोठा महापूर येऊ द्या, पाण्याच्या प्रवाहाबरोबर नम्रपणे वाकून घेते. पाणी त्याच्यावरून जातं. पण मोठ्या झाडांमध्ये ताजपणा नावाचा गुणधर्म आहे. आजही समाजामध्ये काही काही झाडं अशी आहेत ती म्हणतात मोडेल पण वाकणार. मी झाडांबद्दल बोलते पण माणसाबद्दल नाही, गैरसमज करू नये. काय म्हणतात? मोडेल पण वाकणार नाही. मी म्हणते एखाद्या समोर हातपाय मोडून घेण्यापेक्षा भांडण झालं त्याला सांगा माफ करा. जीवनामध्ये नम्रता फार महत्वाची आणि हाच नम्रतेचा गुण आमचे संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला शिकवतात. मग तुकोबर आहे बघू शकता बा दादा पाणीवाला बनले. हो सगळ्यांना पाणी होते. सगळं फिरव ना. टेस्ट कर ना. मिरचा मिरचा खा मिरचा. हाय गाईज, बघू शकता आजचा दुसरा दिवस सप्त्याचा. तर मयंक आणि मी चाललेलो आहे. खूप गरम होत आहे. बघू शकता आता तुम्ही जातो ते काय आहे बघतो आम्ही. कृष्ण गोकुळी जन्मला. आता इथं कधीपासून आम्ही ऐकतो
कृष्ण मथुरेत जन्मला. माझी वाणी तुझे भरणे गुण नाम, माझी वाणी तुझे भरणे गुण नाम, तुझे भरणे गुण नाम. काल्याचं कीर्तन म्हटलं म्हणजे आपल्या सर्वांना अपेक्षा असते ती कृष्णचरित्राची, आणि तीही कृष्णचरित्र कोणतं? गोकुळातलं कृष्णचरित्र. आणि म्हणून गोकुळातल्या कृष्णचरित्राला फक्त थोडक्यामध्ये स्पर्श करतो. भगवान परमात्मा जन्माला आला, मथुरेमध्ये कार्य करण्यासाठी प्रगट झाला. मथुरेमध्ये, गोकुळामध्ये अजून काय आहे का शिल्लक? नंतर विठ्ठला विठ्ठला गोकुळामध्ये गेला. गोकुळामध्ये त्या ठिकाणी भगवंताने ज्या लीला केल्या त्याच्यापैकी भगवंताची पहिली लीला आहे की भगवंताने 6व्या दिवशी पुतना मावशीचा वध केला. त्याच्यानंतर भगवंताने महाबळ भाटाची विटंबना केली. त्याच्यानंतर भगवंताने पुढे काग बग रिठा असे अनेक दैत्यांचा संहार केला. काग बग रिठा मारिले आणि त्याचबरोबर एक तुळशीचं रोप की जे आपण वृंदावन म्हणून आपण आपल्या घरासमोर लावतो, ते तुळशीचं एक रोप आपण त्यांना देतो.
दिवसानंतर संपन्न झालाय. 2025-26ची तयारी तुमच्या याच्यापासून जोरात. हरिओम.